लालबागच्या मंडळानं अन्नछत्र बंद केलं, तिथं जाणाऱ्या मराठ्यांना त्रास देण्यात येत आहे. जेवणाची व्यवस्था बंद करून टाकली फडणवीस साहेबांनी आणि त्यांना पाण्याची व्यवस्था आणि कुठल्याच व्यवस्था नाही दिल्या. त्यांची रसद पूर्ण बंद केली. याच्यावरून मला एक स्टोरी आठवली. ज्यावेळेस मी नाशिक जवळचा रामशेज किल्ला आहे ना, तिथं गेलो होतो. तिथं हे मुघल जेव्हा आले होते ना, हे आपल्यावर आक्रमण करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनाही तेच वाटलं होतं की यांची रसद बंद केली म्हणजे सगळं आटपेल. अक्षरशः जो ब्रह्मगिरी पर्वत आहे तिथला, त्याला रसदगड म्हणतात. त्या किल्ल्यांनी आजूबाजूच्या त्याला 3 वर्ष झुंजवलाय तो किल्ला. एवढा साधा सहज किल्ला. आता तुम्हाला सरकारला सांगू इच्छितो, ज्या गोष्टी तुम्हाला साध्या सहज वाटतात ना, की यांची रसद तोडली म्हणजे सगळं आटोपतील, विखरतील, घरी जातील. बाळांनो, चटणी भाकरीवर ते युद्ध लढणारे मराठी आहेत. तुमची पळताभुई करणार आहे या सरकारची. हे अजून 5-6 दिवस झाले. दुसरी फळी मंगळवारी निघणार आहे ना मराठ्यांची, तेव्हा तुम्हाला कळेल. एक सुद्धा मराठा घरी जाणार नाही, एक सुद्धा. लक्षात ठेवा. हे बाहेरचे मराठे आहेत ना, हे सगळं पुरवतील, जेवणासहित, मेडिकल सहित सगळं. पण आरक्षण घेतल्याशिवाय मनोज दादा जरांगे पाटलांचा पाठिंबा एकही सोडणार नाही तिथून. आणि मराठे हे जिद्दीला पेटले ना, अरे औरंगजेब झुकावलाय. हिंदुस्थानावर राज्य करत होता ना, तो झुकावलाय. काय घेऊन बसलाय हे रसद तोडणं, गाड्या न जाऊ देणं, त्रास न हे करणं, त्या लालबागच्या राजाचं अन्नछत्र मंडळ बंद करणं. भ्रमात आहात, अजून भ्रम आहे तुमच्यात. तुम्हाला माहित नाही मराठी काय चीज आहे. त्यामुळे तुम्ही नाद करा, पण मराठ्यांचा नाही, हे लक्षात ठेवा.